आई साहेब, ह्या खुर्चीवर बसण्याच्या लायकीची नाहीये. ह्या तुमची आश्रित आहे. तुम्ही मला राहायला घर दिलं, तिथं माझी आबरू सांभाळली. हवन दत्तासाहेबांचा जीव म्यानही वाचवला. तुमच्या समद्यांच्या उपकारांनी तो जीव वाचलाय. तुम्ही मोठी माणसं आहात. मी या खुर्चीच्या लायकीची नाहीये. चंदनाचा सुगंध त्याच्या झाडालाच माहित नसतो नक्षत्रे. कधी कधी हिऱ्याला बी त्याची किंमत कळत नाही. नक्षत्रा, महेश्वरींची नजर मला ठाव आहे. त्यांनी तुला या बाजूच्या खुर्चीवर बसायला निवडलंय, त्यामागं काहीतरी कारण असणार. त्याशिवाय ते असा निर्णय घेणारच नाहीत. आजपासनं आमच्या खांद्याला खांदा लावून नक्षत्रा काम करत. आम्ही नसताना न्याय निवाडा बी तीच करत. आमच्याकडनं काही चूक झाली तर योग्य मार्ग मी तीच दाखव. आई साहेब, पण माझी एक अट आहे. बोल. मला या खुर्चीवर बसून राज्य करायचं नाहीये. तुम्ही ही मानाची खुर्ची मला दिली, हा तुमचा मोठेपणा आहे. पण मला या घरातली कामं करत, तुमची सेवा करतच इथं राहायचंय. मला माझ्या घरची कामं करू द्या. वा नक्षत्रा, आमचं मन जिंकलंस तू आज. हो बस झालं ताईचं कौतुक. लय आरती ओवाळून झाली तिची. मला हे समज मान्य नाही. यांना मान्य नसल तर घराबाहेर वा. महेश्वरींचा शब्द हा अंतिम शब्द राहील. तसं नाही यांना. मग कसं? म्हणजे कसं, ह्या पोरगीबद्दल आपल्याला काहीच माहिती नाहीये, हाय की नाही? आणि तरी एवढी मोठी जागा तिला देणं म्हणजे, आणि यांना ह्यो आपल्या घरचा विषय आहे असं यांना कलाताईंना म्हणायचं होतं. आपल्या घरचा काय केलंय तुम्ही आपल्या घरासाठी? आणि तसं बी आम्ही बोलत असताना मध्ये कोणाला बी बोलायची परवानगी नाहीये. आमच्यासाठी आमचा मुलगा महत्वाचा आहे आणि त्याच्यावर आलेलं संकट ह्या पूर्ण दूर केलेलं आहे. अहो आई साहेब, पण जीव घेणाऱ्यापेक्षा जीव वाचवणारा मोठा असतो अविनाशराव. आणि म्हणून या खुर्चीवर आज नक्षत्र आहे. तिच्या पायात आमच्या कातड्याचे जोडे करून घातले ना तरी बी कमी आहे. ज्यांना आमचा फैसला मान्य नसल त्यांनी या घरातनं बाहेर पडायचं. पण नक्षत्रा मात्र हितच राहणार. ह्याच घरात, या घरचा एक हिस्सा आहे ती. आई साहेब, तुमच्या ह्या निर्णयाचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतीलच. तुम्ही तुमच्या खोलीत गेला तरी चालेल. पोरी, ही नुसती जागा नाही, विश्वास आहे, जबाबदारी आहे, आई साहेबांचा मान आणि इबरत आहे. आणि हे समज सांभाळायची जबाबदारी आता तुझी आहे. आणि फक्त हीच नाही, दत्ताच्या औषधपणाची जबाबदारी बड तुझीच आहे. दत्ता, आम्ही घेतलेल्या निर्णयाबद्दल तुला काही बोलायचंय? नक्षत्राच्या आई साहेबांवरती लय उपकार आहेत. आणि आई साहेब, तुम्ही कधी चुकीचा निर्णय घेणार नाही. आणि यो दत्ता तुमच्या शब्दाच्या बाहेर कधीच नाही.
महेश्वरी, उशीर होतोय, चला. घाबरू नकोस नक्षत्र. दत्तगुरु पाठीशी आहेत. मुजरा नक्षे, ये बात, जिंकलस. आता डीजे वाजलाच पाहिजे. नाही शंकर दादा, अजून बरीच मोठी लढाई लढायची. कसली लढाई? आज हे रूप माझ्यासाठी शाप ठरले. अहो, माझं खरं रूप सगळ्यांसमोर येईल तेव्हा ह्यो मान सन्मान कुठं जाईल? ही खुर्ची मानाची असली तरी ह्यो इस्तव आहे. जे काही झालं ते बरोबर नाही झालं. महेश्वरी, सतत तुम्हाला एक प्रश्न सतावतोय. कला अशी का वागली? होय, तिला तिच्या सासरीच धाडायला हवं आता. अहो ती तरी लोक कुठं न्यायला आली तिला? जावई बापूंनी साधा एक फोन बी केलेला नाही. वय, आणि या समद्याला तिचा स्वभावच कारणीभूत आहे. बघितलंस ना तिच्या अकलेचे घोडे कसे बेफाम दौडतात ते. अच्छा अच्छा, म्हणून तुम्ही नक्षत्राला शेजारी बसवलं या बेफाम घोड्यासनी लगाम घालायला. वय, कारण तो एकच उपाय होता आमच्याकडे. आणि आता तुम्ही बी बघा त्या रेखाचा काटा कसा आपटून निघतोय. तो कसा? त्या रेखाला जर का कलानं इथं आणलं असेल तर कला तिला नक्कीच सांगल की नक्षत्र आमची खास आहे म्हणून. तेव्हा नक्षत्राने जर का तिला परत पाठवली तर मग मात्र तिचं काही खरं. म्हणजे एका दगडात तुम्ही दोन पक्षी मारले, कला आणि रेखा, बरोबर? वय, पर ती रेखा इथं आल्यानंतर आपल्या दत्ताचं काय होणार आहे देव जाणं. नाही नाही, दत्ताला सावराय पाहिजे, त्याला एकटं सोडून नाही जमणार. आणि हे समज करत असताना या घरातली मंडळी कवा घात करतील याचा काही नेम नाही. आणि म्हणून आम्हाला नक्षत्राची गरज आहे. आम्हाला तीच योग्य वाटते. आजची संधी खेळी तिची परीक्षा होती असं समजा. पण तुम्हाला काय वाटतं, नक्षत्र आनंदानं त्या खुर्चीवर बसल? वय, पर तिनं आमचा अपेक्षाभंग केला, खुर्चीवर बसायला नकार दिला. पर काय बी बोला, पोरगी मात्र एक नंबर सोनं आहे. पण या समध्यात नक्षत्राचा बळी गेला तर? आमच्यासाठी आमचा दत्ता जग आहे, त्यो जित्ता राहायला पाहिजे. मी मदत करू का? राहू दे. दिसते तरी मदत करता येईना वय. आता मातृभाषेतच विचारला होता ना. होय की नाही समजलं, जरा इंग्लिश मध्ये विचारते का? You will have my help when you need it. ठीक आहे. आता मातृभाषेत मदत कर. जी.
हात घाला. जरा चुकलं ना, जरा मी घालते बरोबर. हळू हळू हळू. इथे इथे. जरा दमा ना. ब्लाऊज आहे वे. मी घालते परत. आता घाल. बघू बघू बघू. ए काय करती? अहो दुखतंय ना व तुम्हासनी. फुकण्यानं दुखणं थांबवलंय. दुःखावर प्रेमाची फुंकर घालायची असते. प्रेमाची फुंकर. दत्ता एकच सांगतो आणि कायमचं सांगतो, प्रेम दत्तासाठी शाप आहे आणि प्रेमानं घातलेली फुंकर या जखमीत इश कालवत. जेवून घ्या, गोळ्या घ्यायच्या. घ्या. आता का नाही विचारलंस? तुम्हाला एक लई वाईट सवय आहे. कसली? नका तेव्हा प्रश्न विचारायची. घ्या. तुला पण एक वाईट सवय आहे. कसली? जेव्हा विचारायचं असतं तेव्हा विचारत नाहीस. आता विचारलं तर तुम्ही म्हणलात नग म्हणूस, आणि असंच नुसता बघत होते तर तुम्हीच विचारलं नुसतं असं बघत काय उभी आहेस, समोर दिसते तरी उभी आहेस. हे काय बोलते तुझं तुला तरी कळतंय का? मी काय बोलते ते फक्त मलाच समजते. काय? काही नाही. घ्या. प्रश्न विचारणं सोपं असतं, उत्तर द्यायची वेळ आली की कळतं.
आईसाहेबांच्या हातचं जेवायचो. आता तुझ्या हातचं. अहो, नाही दत्तासाहेब, आईसाहेबांची आणि माझी तुलना होऊच शकत नाही. मी मला जमतं तसं करते आणि मला माझी मर्यादा माहिती आहे. थँक्यू. थँक्यूच म्हणतात ना. आणि सॉरी पण मग आई साहेबांसमोर तुला डरपक बोललो. खरं तर येऊ दत्ता तुझ्यामुळे जित आहे. जी गोष्ट स्वतःपेक्षा जास्त जवळची असते ना, तिला जास्त जपायचं असतं. दत्ताला एकच माहिती आहे, जे सगळ्यात जास्त जपलं जातं ते सगळ्यात आधी तुटतं. आपण पण असंच जपलं होतं रेखाला, पण तुटलं. दत्तासाहेब, तुटलं की जोडता येतं आणि हरवलं की शोधता बी येतं. फक्त आपल्या मनाची तयारी पाहिजे. ती असली ना की उडालेला पक्षी पण परत पिंजऱ्यात येतोच येतो. तुम्ही औषध घ्या, मी आलेच. तुम्ही दीज गेला इथं तिथं, राज झाली निजू कुठं. अहो मयू, तुम्ही इथं कुठं? हलकट नीट नालायक माणसा इथं कसं काय आलास? हा, असाच प्रश्न पडला असेल ना. घरातले समदे झोपलेले आहेत. आता फक्त तू आणि मी आणि तू, यू अँड मी अँड यू. काय म्हणतेस? कशी आहेस सुंदर मुली? तुम्ही आधी इथून उठा. तुम्हाला सांगितलं होतं ना, 1 महिना. 1 महिना? फक्त 1 महिना वाट बघा म्हणून, पण माझा जीवच लागा ना. जीव नुसता तडफड 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 फडफड फडफड फड. आता हे समज इथंच बोलायचं का बाहेर? हा, तुम्ही आधी या आसनावरून उठा. हे आई साहेबांचं आसन आहे. असं नसतं बोलायचं. इथं नाही बसायचं तर मग कुठं बसायचं? इथं बसणार आहे. आ, काय 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 उठा सांगितलं ना. उठा. ही जागा आई साहेबांची आहे. तुमच्यासारखी हलकट आणि पापी माणसांनी तिकडे बसून ती जागा अपवित्र करायची नाही. कशाला आला इथं? दत्ताचा जीव घ्यायचा आहे. कुठं बोलायचं? इथं का बाहेर?